नमस्कार, मी राजेंद्र कांबळे, 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता आपण आहोत कामशेतमधील आश्रमशाळा महर्षी कर्वे प्राथमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा या आश्रमशाळेमध्ये आपण आहोत. आपण या आश्रमशाळेचे मुख्याध्यापक वाजे सर यांच्याशी आपण बोलणार आहोत. खरं तर आता या ठिकाणी या आश्रमशाळेला भेट देण्याचं कारण म्हणजे या आश्रमशाळेचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सर्व आदिवासी विद्यार्थी या आश्रमशाळेमध्ये शिकत असतात. त्यांची आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा ही संस्था त्यांना शिक्षणासाठी मदत करते आणि त्यांना सर्व सुख सुविधा उपलब्ध करून देते शिक्षणाच्या बाबतीतल्या. तर आपण वाजे सरांना विचारणार आहोत, सर काय सांगाल तुम्ही, आता एसएससीचा रिझल्ट लागलेला आहे, तर हा एसएससीचा रिझल्ट कशा प्रकारे लागला आणि किती विद्यार्थी आणि कुठकोणते विद्यार्थी होते? नमस्कार. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कामशेत येथील अनुदानित आश्रमशाळेतील इयत्ता 10वीचा निकाल 100% लागला. त्याबद्दल विद्यार्थिनींचं खऱ्या अर्थानं हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन करणारे सगळे शिक्षक, मुख्याध्यापक असतील किंवा इतर सगळा स्टाफ ज्यांना मदत करणारा, त्या सगळ्यांचं अभिनंदन. शाळेमध्ये या विद्यार्थिनी ग्रामीण भागातून 1ली पासून 10वी पर्यंतचं शिक्षण घेण्यासाठी दाखल होतात. निवासी शाळा असल्यामुळं कुटुंबापासून लांब राहणं आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना मानसिक आधार देणं, त्यांना इथल्या सगळ्या खाण्यापिण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था बघणं, ह्या सगळ्या त्यांच्या प्रगतीमध्ये किंवा डेव्हलपमेंटमध्ये फक्त शिक्षक किंवा फक्त मुख्याध्यापक कारणीभूत नसतो, तर सर्व स्टाफ त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टींमध्ये कारणीभूत असतो. त्याचबरोबर शाळेनं शिक्षकांनी ठरवलेले काय उपक्रम, शाळेने ठरवलेले काय उपक्रम, याच्या माध्यमातून त्यांची शैक्षणिक प्रगती होत असते. यामध्ये ह्या विद्यार्थिनींचंच खरं हे यश असतं. शाळा, शिक्षक हे त्यांना सहाय्यभूत असतात. त्यामध्ये साधारणपणे संस्था म्हणून संस्थेनं खूप सुविधा विद्यार्थिनींसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये आज रोजी स्मार्ट स्कूल्स किंवा स्मार्ट क्लासरूम असा संकल्पना आलेली आहे. परंतु महर्षी कर्वे संस्थेनं 8-10 वर्षापूर्वी स्मार्ट स्कूल तयार केलेलं आहे. प्रत्येक वर्गामध्ये स्मार्ट बोर्डच्या माध्यमातून शिकवलं जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणाबद्दलची रुची वाढते. कारण हे सगळ्या विद्यार्थ्यांच्या ज्या काय वनवासी क्षेत्रातनं, पाड्यातनं किंवा ग्रामीण भागातनं आलेले विद्यार्थी, यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आवड निर्माण करणं, त्यांच्या कलानं घेणं, कारण ते घरापासून दूर असतात, त्याच्यामुळे आई वडिलांची सुद्धा त्यांना आठवण येत असते. या सगळ्या गोष्टी मात करून त्यांना पुन्हा शिक्षणाची गोडी निर्माण करणं, याच्यासाठी सगळ्या स्टाफचं सुद्धा जे काही डिव्होशन आहे किंवा जे काही त्याग आहे तो सुद्धा खूप महत्वाचा असतो. त्याचबरोबर संस्थेमधले जे काही संस्थेचे एक शाळा समिती असते, त्या शाळा समितीचं सुद्धा खूप मोठं प्रोत्साहन असतं. त्याच्यामध्ये आमच्या शाळा समितीच्या अध्यक्ष आहेत सीमाताई कांबळे, ह्या सुद्धा शिक्षिका होत्या, त्या सुद्धा बारकाईनं बारीक गोष्टीवर लक्ष असतं. त्याचबरोबर आमच्या शाळा समितीचे एक सदस्य धनंजय वाडेकर सर गेली 10 वर्षे झालं संस्थेच्या या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत असतात. अनेक त्यांच्या मनामध्ये कल्पना, त्या कल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी ते वारंवार येणं, मुलींशी बोलणं, स्टाफशी बोलणं. म्हणजे त्याने उपक्रम असा सुचवला की 8वीच्या विद्यार्थिनीला वाटलं पाहिजे मी 10वीचा आहे आणि तिने 8वी पासून 10वीचा अभ्यासक्रम नजरे घालणं, वाचणं किंवा त्याबद्दलची माहिती जाणून घेणं, असा उपक्रम सुरू केल्यामुळं प्रत्यक्ष 10वीत आल्यानंतर मुलींना 10वीचं जी काही दबाव, बर्डन किंवा भीती असते, ती भीती त्या प्रयोगाच्या माध्यमातून नष्ट झालेली असते आणि मग त्या विद्यार्थ्यांनी अगदी सहजतेनं 10वीचा वर्ग किंवा वर्षभराचा अभ्यासक्रम मॅनेज करू शकतात. ह्या सगळ्या गोष्टीबरोबर फक्त अभ्यासावरतीच लक्ष न देता त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. म्हणून आमचे काही शिक्षक सकाळी 6 वाजता उठून त्यांची योगासनं घेणं, प्राणायाम घेणं, त्यांच्याबरोबर खेळ करणं, खेळण्यासाठी त्यांना उद्युक्त करणं, हे सगळं करत असताना लोणावळ्यातील एक मनशक्ती नावाची एक आध्यात्मिक संस्था आहे. त्या मनशक्ती संस्थेचं आणि महर्षी कर्वेच्या या अनुदानित आश्रमशाळेचं खूप वर्षाचं जुनं नातं आहे. त्या मनशक्तीमधले जे काही शक्तिवर्धनाचे विकास, शक्ती बुद्धिवर्धन विकासाचे काही वर्ग असतात, त्या वर्गासाठी ते आपल्याला विना मोबदला म्हणजे निःशुल्क या विद्यार्थिनींना सगळं प्रशिक्षण त्यांच्या मार्फत दिलं जातं. त्याचा निश्चितपणानं फायदा होतो या मुलींना. त्याचबरोबर आमचे शिक्षक रात्रपाळीला सुद्धा येऊन या ठिकाणी संध्याकाळी या मुलींचे 2-2, 3-3 तास अभ्यास घेणं, कारण
आपण सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना क्लासेस लावतो आपण बाहेर महागडे लाख रुपये 50,000 80,000 रुपये. ह्या विद्यार्थिनींना असे क्लासेस लावण्याची बाहेर व्यवस्था नसल्यामुळं शिक्षकच त्यांची ती उणीव भरून काढून ते शिक्षक स्वतःच्या आयुष्यातला बराच काळ संस्थेमध्ये विद्यार्थ्यांकरता देऊन त्यामुळं अशा सगळ्यांच्या प्रयत्नानं हे यश प्राप्त झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आमचं जे काही घोडेगावला आश्रमशाळांचं एक प्रकल्प कार्यालय म्हणजे विभागीय प्रकल्प कार्यालय, साधारणपणे या प्रकल्प कार्यालयामध्ये 31 आश्रमशाळांचा समावेश होतो. कोल्हापूर असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, या सगळ्या भागातल्या 31 आश्रमशाळा आहेत. त्या आश्रमशाळांचं व्यवस्थापन बघणारे प्रकल्प अधिकारी श्री देसाई साहेब यांचं बारकाईने लक्ष असतं. वारंवार सूचना की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता अभ्यासाकरता लक्ष द्या. आणि ते देसाई साहेब स्वतः ज्यावेळेला संस्थांची शाळांची भेट घेतात त्यावेळेला जाणीवपूर्वक शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी काय काय शाळा उपक्रम करते याची ती माहिती घेत असतात. त्यांचंही प्रोत्साहन सर्व शाळांना मिळतं. आमच्या शाळेचा अभिमानाची गोष्ट म्हणजे या प्रकल्पस्तरीय 31 शाळांमध्ये सगळ्यात पहिली विद्यार्थिनी या आश्रमशाळेची कुमारी हेमांगी अंजली हेमाडे ही विद्यार्थिनी 88.80% मार्क्स मिळून पहिली आलेली आहे. तसंच पहिल्या 4 विद्यार्थिनीमध्ये 2 विद्यार्थिनी या आपल्या आश्रमशाळेच्या आलेल्या आहेत. पहिल्या 10 मधल्या 4 विद्यार्थिनी या कामशेत आश्रमशाळेच्या आलेल्या आहेत. एका अर्थानं त्या जरी आदिवासी क्षेत्रातनं आदिवासी कुटुंबातनं त्या पार्श्वभूमीतनं येत असल्या शाळेत आल्यानंतर त्यांच्या पूर्ण सर्वांगीण विकासासाठी खेळणी असतील, मैदान असेल, सर्व प्रकारच्या लॅब असतील, कम्प्युटर लॅब असेल, सगळ्या गोष्टी संस्थेनं या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे विद्यार्थिनी सुद्धा त्याच जाणीवेनं किंवा त्याच ताकदीनं या गोष्टीतनं कुठेतरी आपल्याला बाहेर पडायचं आहे, आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती किंवा सामाजिक परिस्थिती बदलायची आहे, या सगळ्या जाणीवेनं या विद्यार्थिनी रात्रंदिवस मेहनत घेत असतात. त्यामुळं त्यांच्या या सगळ्या यशामध्ये त्यांचाच मोठा सिंहाचा वाटा आहे. आम्ही सगळे त्यांना मदतनीस म्हणून काम करत असतो. तर त्या मुलींचं पुन्हा एकदा या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. सर, अजून एक प्रश्न आहे. आपल्या आश्रमशाळेचे जेवढे विभाग आहेत त्या विभागामध्ये एकूण किती विद्यार्थी याला बसले होते, परीक्षेला बसले? साधारण एका शाळेत 40 किंवा 2 तुकडे असतील तर 80 विद्यार्थी. 31 शाळा म्हणलं तर साधारण 1100-1200 विद्यार्थी या परीक्षेला बसले असतील. त्यामध्ये ही पहिले विद्यार्थिनी येणं ही आमच्या दृष्टीने सुद्धा आणि कर्वे संस्थेच्या दृष्टीने सुद्धा खूप अभिमानाची गोष्ट आहे. जे विद्यार्थी आता पास झालेले त्यांना 80-85%, 88% मार्क पडलेले आहेत, असा कोणता विद्यार्थी आहे की ज्याला शिक्षण त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि कौटुंबिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून दूर राहावा लागत होतो, परंतु आश्रमशाळेने त्याला आता आम्ही एक प्रयत्न करतो की ज्या घरांमध्ये चांगल्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत किंवा ज्यांचं कॅपॅसिटी आहे चांगले शिक्षण घेण्याची आणि असा एक वर्ग आहे की अजून त्यांच्यापर्यंत ह्या सुविधाच पोहोचलेल्या नाहीत. आमचे सगळे शिक्षक, सगळा स्टाफ सुट्टीच्या काळामध्ये आपल्या परिसरातल्या ज्या वाड्या वस्त्या ज्या ठिकाणी हे आदिवासी विद्यार्थ्यांची आपल्याला संख्या मिळू शकते अशा वाडी वस्तीवरती प्रत्यक्ष जाऊन होम व्हिजिट, याला आपण गृहभेट म्हणतो, सर्वे म्हणतो, तसा सर्वे करतो आपण. आणि ज्या कुटुंबाला अजून अशा आर्थिक सुविधा मिळाल्या नाहीत, शैक्षणिक सुविधा मिळाल्या नाहीत, कुठल्याही प्रकारच्या चांगल्या त्यांना शाळेत जाता येणार नाही, घरची सगळी परिस्थिती हालाकीची आहे, अशाच विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त आपण प्रवेश करतो. यावर्षी संस्थेनं शाळेनं असं ठरवलेलं आहे की कातकरी समाज सुद्धा आज अनेक भारताच्या इतिहासात सुरुवातीपासून या ठिकाणी आहे, परंतु त्याच्यापाशी कुठल्याही शैक्षणिक सुविधा अजून पोहोचलेल्याच नाहीत, कुठल्याही गोष्टीच्या त्यांना लाभ मिळत नाहीत शासनाच्या योजनांचे. तर संस्थेनं असा निश्चय केला की यावर्षी आपण कातकरी विद्यार्थ्यांच्यावरती प्रयत्न करूया की ज्यांचे वडील वीटभट्टीवरती आहेत, व्यसनी आहेत किंवा शिक्षण झालेलं नाही, त्यांच्या कुठल्याच त्यांना घर नाही, अशा ज्या काय समाजातल्या कुठल्याही योजना मिळत नाहीत अशा विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचं काम संस्था करते. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी 10वी झाल्यानंतर त्यांची लग्न होणं किंवा शिक्षण थांबणं, पुन्हा कामाला जाणं आणि पुन्हा त्याच वाटेने जाणं की तर हे सगळ्या गोष्टींचा विचार करून संस्थेनं गेली 8-10 वर्षापूर्वी ज्या 10वीच्या झालेल्या विद्यार्थीने त्यांना जर वाटलं की मला उच्च शिक्षण घ्यायचं आहे, पुण्यामध्ये शिकायचं आहे,
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने त्यांच्यासाठी पूर्णपणे विनामूल्य दारं उघडी केलेली आहेत. गेल्या वर्षभरापर्यंत दरवर्षी 40 पैकी 15, 20, 30 ज्यांची पुण्याला जाऊन शिकायची इच्छा अशा सर्व विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये ऍडमिशन घेतात. त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारलं जात नाही. साधारणपणे वर्षाला 70 ते 80 हजार रुपये खर्च प्रत्येकी कर्वे संस्था त्यांच्यावरती खर्च करते. अशा अनेक मुली आता त्या ठिकाणी ग्रॅज्युएशनला आहेत, काही नोकरी करून लागलेल्या आहेत, काही जणांचा नर्सिंगचा कोर्स झालेला आहे. असं संस्था त्यांच्या पूर्ण पाठीशी असते. म्हणून आपला शाळा म्हणून एक प्रयत्न आहे की अशा वंचित घटकांपर्यंत पोहोचणं आणि त्या मुलींना मुख्य प्रवाहात आणणं हीच संस्थेचा आणि शाळेचा उद्देश आहे. आणि त्या दृष्टीनं शाळेचा सगळा स्टाफ, आमचे व्यवस्थापन समिती, शाळा समिती सगळे प्रयत्न करत असतात. धन्यवाद सर, आपण 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.